नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आरटीओ एएमव्हीआय 2026 भरती संदर्भात एक महत्त्वाची बातमी जी आहे तर ती आजच्या न्यूजपेपरमध्ये आलेली आणि याच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा कन्फर्म होतंय की या वर्षी या विभागात आरटीओ एएमव्हीआयच्या खूप चांगल्या जागा जवळपास 461 जागांसाठी जी आहे तर ती जाहिरात लवकरच येणार आहे. तर याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, ही आजच्याच न्यूजपेपरमध्ये आलेली बातमी. आरटीओ मध्ये लवकरच होणार मोठी भरती. 461 सहाय्यक निरीक्षक पदांसाठी शासनाकडे प्रस्ताव. सहाय्यक निरीक्षक म्हणजे आपलं एएमव्हीआयच्या 461 जागांचा प्रस्ताव हा शासनाकडे जो आहे तर तो पाठवण्यात आलेला आहे. कारण की या विभागात प्रचंड जे आहे तर ते वॅकन्सी आपल्याला इथं पाहायला मिळते. बघा, तुम्ही देखील ऑब्झर्व करा, तुमच्यापैकी ज्या लोकांनी नुकतंच लायसन्स अप्लाय केलं असेल ना, लवकर लायसन्स भेटत नाही. याचं कारण आहे की एएमव्हीआयच्या जागा वॅकंट आहेत, त्याच्यामुळे कामाचा लोड या डिपार्टमेंटवर जो आहे तर तो सध्या वाढलेला आहे आणि त्याच्याचमुळे आगामी काळात ही जाहिरात जी आहे तर ती येणार आहे. याच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही देखील या पदासाठी तयारी करत असाल तर लक्षात घ्या, याची आरंभ 2.0 लाईव्ह स्वरूपाची बॅच आपण लॉन्च केलेली, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व बुक्स मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला बाहेरून काहीच घेण्याची गरज पडणार नाही. याच्यामध्ये सर्व लेक्चर्स तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे, सर्व बुक सेट अवेलेबल आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही जे आहे तर ते या बॅचला एनरोल करू शकतात. तसंच जे कोणी नाशिकमध्ये राहत असतील त्यांच्यासाठी आरटीओ एएमव्हीआयचा आपला सेमिनार आहे 5 तारखेला सकाळी 11 वाजता. इग्नाइट अकॅडमी, उपाध्ये क्लास बिल्डिंग, अशोक स्तंभ, नाशिक इथे ऍड्रेस आहे आणि इथं तुम्ही जे आहे तर ते नक्की आलं पाहिजे. याच्यामध्ये तुमचे सर्व प्रश्न, डाऊट्स, सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या क्लिअरच होतील. बघूया आपण न्यूज काय आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने 461, लक्षात घ्या, 461 एएमव्हीआय पोस्ट भरण्यासाठीचा प्रस्ताव हा शासनाकडे जो आहे तर तो पाठवलेला आहे. नुकतंच मागे जे आहे तर ते 328 एएमव्हीआयचं प्रमोशन हे एमव्हीआय म्हणजे मोटार व्हेकल इन्स्पेक्टर या पदावर झालेलं होतं. वाटल्यास मी तुम्हाला ते दाखवतो. हा मागचं जी आर आलेलं आहे बघा, हे 30 जून 2025 रोजीचं तुम्हाला हे पत्रक पाहायला मिळतं, ज्याच्यामध्ये एएमव्हीआयचं प्रमोशन हे कशामध्ये झालं, एमव्हीआय मध्ये जे आहे तर ते झालेलं होतं. त्याच्यामुळे या एएमव्हीआयच्या जागा या मोठ्या प्रमाणात आपल्याला रिक्त पाहायला मिळतात. बघा, 11 सप्टेंबर 2025चं हे परिपत्रक विभागाला बघायला मिळतं. या विभागाने बघा इथं 460 जागांचं परिपत्रक जे आहे तर ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठवलं होतं, कारण की एमपीएससी मार्फत याची भरती जी आहे तर ती होत असते. बघा, आताच 10 फेब्रुवारी 2026चा पुन्हा एकाने आरटीआय टाकला होता, त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं बघा, 461 पदांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सादर करण्याची प्रक्रियाधीन आहे. म्हणजे प्रक्रिया जी आहे तर ते चालू आहे. त्याच्यानंतर मागील कालखंडात जे आहे तर ते तुम्ही जर पाहिलं तर बघा, ही न्यूज कधीची आहे, 10 सप्टेंबर 2025ची. तेव्हा आपण पाहिलं 700 आरटीओ अधिकाऱ्यांची जी आहे तर ती कमतरता आहे. याच्यामध्येच बघा, ज्यांना प्रमोशन देण्यात आलं त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात पदं जी आहेत तर ते रिक्त करण्यात आली होती. नवीन 8 कार्यालय आरटीओची, बघा इथं म्हणणं आहे, नवीन आरटीओची 8 कार्यालय आहेत, त्यांच्यासाठी कर्मचाऱ्यांची पण नियुक्ती करायची. म्हणजेच काय की तुम्हाला जर इथं बघितलं तर मोठ्या प्रमाणात जागा रिक्त पाहायला मिळतात. बघा, एएमव्हीआयची टोटल 1158 या माहितीनुसार आहेत आणि 785 पदं भरलेली आहेत. जवळपास 30% पदं राखीव आहेत. म्हणजे 461 पदं ही एवढी राखीव आहेत आणि या 461 पदांसाठी जाहिरात जी आहे तर ती यावेळी येणार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या तयारीला जे आहे तर ते कुठेच कमी पडू नका मित्रांनो. आणि लक्षात घ्या, खूप सारे विद्यार्थी विचारतात की जाहिरात कधी येणार आहे. लक्षात घ्या, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हे पद आपल्याला महाराष्ट्र ग्रुप सी म्हणजे एमपीएससी ग्रुप सी मधनं भरण्यात येईल. याची जाहिरात मार्च 2026 पर्यंत अपेक्षित आहे. ओके, तर मार्च 2026 पर्यंत याची जाहिरात जी आहे तर ती येऊन लागेल. 12 जुलैला याची पूर्व परीक्षा होणार आहे. 12 जुलैला याची पूर्व परीक्षा होणार आहे. त्या पूर्व परीक्षेचा निकाल हा नोव्हेंबर 2026 मध्ये लागणार आहे आणि त्याच्यानंतर याची जी मुख्य परीक्षा आहे, मुख्य परीक्षा मेन्स जी आपण म्हणतो, ती होणार आहे 13 डिसेंबरला. म्हणजे जे कोणी फायनल इयर मध्ये असतील तर ते देखील अप्लाय करू शकतात तिथं, त्यांना काहीच इश्यू येत नाही. आणि तोपर्यंत त्यांची डिग्री पण कंप्लीट होऊन जाणार आहे, डिप्लोमा पण कंप्लीट होऊन जाणार आहे मुख्य परीक्षेपर्यंत. म्हणून फायनल इयरच्या उमेदवारांनी देखील खूप चांगली तयारी जी आहे तर ते करायची आहे. सोबत ज्यांचा डिप्लोमाहून डिग्रीला गेलेले असतील, ते आता थर्ड इयरला असेल, सेकंड इयरला असेल, त्यांना देखील संधी, त्यांनी इथं नक्की लक्ष घाला. खास करून महिला मेकॅनिकलला फार कमी असतात मुली आणि त्याच्यामध्ये फिजिकल क्रायटेरिया बसत नाही. म्हणून ज्यांचा फिजिकल क्रायटेरिया वगैरे बसतोय त्यांच्यासाठी तरी गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे.
आणि लक्षात घ्या, एकदा काही जाहिरात आता गेली तर पुढचे 5-10 वर्ष, पुढचे 5 वर्ष तर किमान ही जाहिरात येणं जे आहे तर ते शक्य नाही, कारण की प्रमोशन झाल्यानंतरच पद रिक्त होतात. म्हणून या वर्षी एक चांगली संधी आहे. तुमचे कोणी मित्र मेकॅनिकल, प्रोडक्शन किंवा बाकीच्या ब्रांचेसला असतील, ओके, त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर जे आहे तर तो आहेच. त्यासोबतच लक्षात घ्या, डिग्री असेल, डिप्लोमा असेल, दोन्ही चालतं. लास्ट इयरचे विद्यार्थी पण चालतात फॉर्म भरण्यासाठी, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि त्यांना सांगा की तुम्ही तुमच्या तयारीला लागून जा. आणि तयारी करताना तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही अवेलेबल आहोतच. सोबत आपले सर्व बुक लिस्ट तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले. बघा, हे प्रिलिमचे बुक सेट अवेलेबल आहे, मेनचे पण बुक सेट तुमच्यासाठी अवेलेबल आहे. इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर या सगळ्या काही गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. तुम्ही आजच ऑर्डर करू शकतात. आणि ज्या उमेदवारांना बॅचेस जॉईन करायचे असतील तर त्यांच्यासाठी एक संधी आहे की लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू झालेली आहे. कुठेही जास्त वेळ दौडू नका, आता लगेच तुम्ही बॅचेसला एनरोल करून तुमची तयारी जी आहे तर ते सुरू करून टाका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.